कृष्णा खोरे प्रकल्प योग्य रीतीने हाताळला गेला नाही, त्यात लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी ठरले, त्यामुळे परिस्थिती उद्भवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी करत अजित पवार यांच्यावरच वार केले। ते पुण्यात बोलत होते तर गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पब्लिकमध्ये गोळ्या घालून ठार करण्याची मागणीही उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली। अनेकदा खास करून मला अजून आठवते, म्हणजे तिने आपल्या सर्वांचं स्वागत करतो की जी पत्रकार परिषद काही ठिकाणी धरणं झाले, कॅनल नाही, कॅनल झाले तर धरणाचं काम अर्धवट राहिले आणि मग मोठ्या प्रमाणावरती जिथं AIBP असेल, ऍक्सिलेटेड इंटिग्रेटेड प्रोग्राम असेल, त्यांचा RIDF असेल, तिथं फंड्स आहेत। पण मला एक समजत नाही की अनेकदा सुप्रमा तांत्रिक अडचणी, कुठल्या अडचणी, कसल्या अडचणी, आज लोकप्रतिनिधी नात्याने तर तुम्ही लोकांना जेव्हा लोक तुम्हाला निवडून देतात, जर तुम्ही अशा जर फालतू जर गोष्टी जर तांत्रिक आणि कागदोपत्री जर काय अडचणी सांगत जर त्यांना जर सांगायला लागला तर लोकांनी जायचं बघायचं तरी कोणाकडे। माझं जर ठाम मत आहे, हे असे सापडले ना, यांना गप गुमान नाही, पब्लिकली असं उभं करून त्यांना गोळ्या घालून मारलं पाहिजे। शपथ, भीती हा शब्द राहिलेला नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।